पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणावर आता खारगे समितीचा अहवाल समोर आलाय। झी 24 तासच्या बातमीवर या समितीने शिक्कामोर्तब केलंय। पार्थ पवार यांच्यावर फौजदारी चौकशीची टांगती तलवार आहे। या चौकशीत सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। तर खारगे समितीमध्ये अनेक जणांवर ठपका ठेवण्यात आलाय। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। उपनिबंधक रवींद्र तारूंवर देखील कारवाई होणार आहे। सहजिल्हा निबंधक हिंगाणेंवर कारवाई होणार आहे अशी माहिती आहे। दुसरीकडे पार्थ पवार यांच्यावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे। त्यामुळे झी 24 तासच्या बातमीवर समितीच्या अहवालातून आता एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र आहे। तर या चौकशीमध्ये सिद्ध झाल्यास त्यांच्यावर देखील कारवाईची शक्यता वर्तवली जाते। खारगे समितीमध्ये अनेक जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। खारगे समितीने हा अहवाल दिलेला आहे। या अहवालात अनेक जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। दिग्विजय पाटील जबाबदार असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। रवींद्र तारू हे देखील जबाबदार आहेत असं या अहवालातून स्पष्ट होतंय। संतोष हिंगाणे देखील जबाबदार आहेत। शीतल तेजवानी देखील यामध्ये जबाबदार असल्याचं या अहवालातनं समोर येत आहे। खारगे समितीने आपला अहवाल दिलेला आहे। त्यामध्ये कोण कोण जबाबदार कोणाला धरण्यात आलेला आहे त्याची ही यादी आपण पाहतोय। शीतल तेजवानी देखील जबाबदार असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे।